नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरतीचा 574 विद्यार्थ्यांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर ते कोणते विद्यार्थी आहेत, काय आहेत, या सगळ्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे 5 सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हा जी-आर आहे, ज्याच्यानं तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा जी-आर काढलेला आहे. हा जी-आर जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या बघा 8 विभागांना पाठवला आहे. त्याच्यामध्ये महसूल विभाग आहे, कृषी विभाग आहे, त्याच्यानंतर गृह विभाग आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, आदिवासी विभाग आहे, ग्रामविकास आणि पंचायत विभाग आहे, त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे आणि महिला आणि बालकल्याण विभाग असणार आहे. या सगळ्यांना हे देणार आहे. तर याच्यामध्ये बघा ते 17 संवर्गातील जी पदभरती आहेत त्याच्या मानधन तत्वावरती देणार आहेत. तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही आता 17 मध्ये तलाठी भरतीची जी पदं आहेत, तलाठी भरतीची जी पदं असणार आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही. तर या पदभरतीमध्ये 574 पदं जी आहेत, ओके, ही काय केली की 500 यांना अजूनही नियुक्ती देण्यात आलेली नाही. असे 574 पद आहेत, यांना लवकरच नियुक्ती देण्यात येणार आहे. आणि तर तुम्ही जर बघाल तर यांना पगार किती भेटणार आहे, ओके, पगार किती भेटणार आहे तर त्याची माहिती सांगेल मी. तर पगार जर तुम्ही पाहिला तर टोटल विद्यार्थी जे आहेत ते 6931 विद्यार्थी असतील हे 17 संवर्गातील. आणि तुम्हाला मी सांगतो की पगारासंदर्भात त्यांनी माहितीही दिलेली आहे की किती द्यायला पाहिजे. तर तर सदरची परवानगी एकाच प्रकरणात देण्यात येण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करता येणार नाही. तर मासिक मानधन तत्वावरती या उमेदवाराची नियुक्ती करताना प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगार इतकी एकत्रित पगार जो असतो, आता ग्रुप सी चा जवळपास 37-38 हजार इन हँड पगार असतो. तर तेवढा विद्यार्थ्यांना हा पगार काय कारण की भेटणार आहे. ग्रुप सी च्या अकॉर्डिंगली जसं म्हणजे ते पोस्टनुसार जसा पगार असतो तसा तुम्हाला पगार भेटणार. असंही काहीही नाही देणार तुम्हाला, जेवढा पगार असतो तेवढाच, पण तेवढा त्याच्यानंतर इन्क्रिमेंट वगैरे काय नाही. तुम्हाला बेसिक पगार जो भेटतो तेवढा तुम्हाला पगार भेटणार आहे. इन्क्रिमेंट वगैरे काही नाही, फिक्स पगार जो असेल तेवढा तुम्हाला म्हणजे फर्स्ट नियुक्तीच्या वेळी जेवढा भेटतो तेवढा तुम्हाला काय करणार की पगार हा दिला जाणार आहे. ओके. आणि हे सगळे जवळपास 35 यांना काय केलं की हे पाठवलेलं आहे नियुक्तीपत्र. आता वेबसाईटवर जर जाल, ऑफिशियल वेबसाईटवरती महाभूमीच्या, तर इथे जर बघाल तर इथं तर काही अपडेट नाहीये. पण आता जी नंतरची प्रोसिजर असते, ओके, सुधारित यादीची, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला काय केलं की ही दिली जाते. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर आता जर पाहिलं तर तलाठीमध्ये नाशिक संदर्भात आता जाहिरात पाहायला लागेल. पहिलं तर जाहिरातीमध्ये आपल्याला समजून जाईल की हे जी पदं होती ते कुठे कुठे पदं होती आणि किती किती कशी कशी पदं होती. तर तुम्ही जर बघाल हे जाहिरात आहे ही, आणि याच्यानुसार जर बघितलं तर हे S8चं आहे म्हणजे 25,500, हे 81,100 एवढे असणार आहे. तर तुम्हाला पगार हा जास्तच भेटणार आहे. याच्यामध्ये गटकचं पद आहे. आता याच्यामध्ये जाहिरात जर आपण पाहिली, कुठलीही जाहिरात घेतली आपण, जालना आहे, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये असतील पेशा क्षेत्र. तर इथं जे आहे ते 151 पदं तुम्हाला दिसतील. इथे 151 पदं असणार आहेत. बघा इथं 11 पदं आहेत. त्याच्यानंतर इथं 16 पदं आहेत. गडचिरोलीमध्ये 151 पदं आहेत. त्याच्यानंतर 26 पदं इथे आहेत, 36 पदं इथे आहेत, त्याच्यानंतर 12 पदं इथे आहेत. त्याच्यानंतर ना हे जे आहेत ते 96 पदं आहेत. हे जिल्हा कोणता आहे तो बघूयात आपण. जिल्हा बघूयात, हा आहे नाशिक जिल्हा आहे. इथं परत 49 पदं आहेत. हे आहे धुळे जिल्हा. त्याच्यानंतर इथं 52 पदं आहेत. तर हा नंदुरबार जिल्हा आहे. त्याच्यानंतर इथं 10 पदं आहेत. त्याच्यानंतर इथं 13 पदं आहेत. तर अशी सगळी जी आहेत पदं, 109 पदं आहेत इथे जास्त पदं आहेत. हे पालघर जिल्हा आहे. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना काय होणार की नियुक्तीपत्र लवकरात लवकर देण्यात येणार आहे. ही जी प्रोसेस आहे ती 8 तारखेच्या पहिले संपवायची अशी नियुक्ती आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देण्यात येणार आहे. ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.